हाय गाईज, बघा दिवसाची अशी मस्ती चालू असते माझी आणि डुगूची. डुगूने माझी केस पकडल्यात आणि किती एन्जॉय करते बघा. मला किती त्रास देते बघा तुम्ही. रडते म्हणून तिला किती मजा येते बघा. सोड माझी केस, सोड माझी केस, सोड माझी केस, माझी केस सोड पहिली, सोड माझी केस. हे झाली मस्ती करून आता मॅडम रडायला लागलेत. कशासाठी रडतात तुम्हीच बघा. तिला हवाय खाकरा, तिच्या मावजीने आणलेला. तुम्ही बोलायला एवढा पसारा कसला, तर मी पुन्हा मुंबईला जायची तयारी करते, त्यासाठी एवढा पसारा आहे. आणि आम्ही काय काम करत असल्यावर डुगू तिथं येत नाही असं होतच नाही, तुम्हाला तर माहिती आहे. बघा किती आवडलाय खाकरा. टेस्ट तर बघा कशी करते आणि खाते तरी मागते पण बघा कशी रडून रडून. तर गाईज हा खाकरा माझ्या मावशीने आणलाय. माझी खूप जवळची मैत्रीण आहे ती आणि तिला माहिती आहे मला काय काय खायला आवडतं, त्यामुळे ती जेव्हा पण मला भेटायला येते ना हे माझे खाऊ घेऊन येते. आणि आता तेच खाऊ सगळे डुगूला पण आवडत आहेत बघा. तर माऊ आजीला तर खूप आनंद होणार आहे. तिचा खाऊ आम्ही दोघींनी पण मिळून वाटून खाल्लाय म्हणून. तिला मी बास बोलते तर तिला अजूनच पाहिजे होता आणि मी देत नव्हती ना, तर खूप जोरात ओरडत होती, रडतच होती खरं म्हणजे तिचं खरं नसतं ते, पण तिच्या डोळ्यातून पाणी येस तोपर्यंत ती रडून दाखवते. मग मला असं वाटतं की द्यावं थोडंसं. तर गाईस हा ब्लॉग तुम्ही पुढे नक्की बघा, खूप कॉमेडी आहे. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हा ब्लॉग खरंच कॉमेडी होता की नाही. ते तुमच्या हसून पोटात दुखेल एवढा कॉमेडी पुढे, तर नक्की बघा हा. आणि ही ॲक्टिंग आहे, रडण्याची ॲक्टिंग आहे बघा तुम्ही. त्यानंतर बाहेर पाऊस वगैरे पडलेला, तर म्हटलं जरा कुठंतरी फिरून येऊ. मामाला विचारलं चल जाऊया का, तर मामा हो बोला. असं झपकन गेलो, झपकन आवरून आलो. खरं तर असं चटकन झालं असतं तर किती छान ना, पण मुलींच्या बाबतीत असं कधीच होणार नाही. मामाला पण थोडी सवय असावी वेट करायची म्हणून, कारण त्याचं उद्या लग्न झाल्यावर त्याला असं वेट करावं लागणार आहे खूप वेळा. मग बोललं मामाचं मूड चेंज होती, पटकन निघावं. मग पाण्याची बॉटल घेतली डुगूची, तिची कॅब घेतली कारण थोडं थंड वातावरण होतं, आणि पटकन बाईकवर बसलं निघालो. मग आम्ही आलो फिरायला कुठे, स्वामीनारायण टेम्पलला. तर बघा इथे एवढी छान वाईब आहेत ना, इथे फोटोशूटला वगैरे एवढे लोक येतात. खूप छान आहे फोटोशूट करायसाठी पण. आणि हे टेम्पल पण खूप मस्त आहे, खूप मोठं आहे. तर आम्ही जाऊन आलो आतमध्ये अलाउड नाही फोटोग्राफीला वगैरे. मग बघा इथे डुगूचं काका भेटला आम्हाला. त्याच्यानंतर त्याच्याशी थोडं बोलून गप्पा मारून आम्ही निघालो पुढे. तर पुढे आल्यावर दिसली आम्हाला ही कार. म्हटलं ह्याच्यावर थोडं फोटोशूट करून घ्यावं. तर मॅडमचा मूड पण बघा किती छान होता, तिने मस्त पोजेस दिले. मी फोटो नंतर अपलोड करेन. त्यानंतर आला कॉमेडीचा पार्ट, तर तुम्ही इथं बघा. तो मुलगा होता ना, तो खूप घाबरत होता याच्यामध्ये खेळायला, आणि त्याचा काका त्याला 4 वेळा सांगत होता मध्ये, पण तो आलाच नाही लास्टपर्यंत. नाही लागत ते. चालू झाल्या पळाला. बाबा जाते का तू खेळायला आता? त्याच्या पप्पाने 100 वेळा सांगितलं असेल उडी मार उडी त्याच्या. तो लांबच. शेवटी आमच्या डिग्रीने एन्जॉय केलं बिना तिकीट काढता, पण त्याने अजिबात पैशाचा वापर केला नाही पूर्ण. डुगू पण किती एन्जॉय करते बघा. आणि तिला तिची बाजूला तिथे एक फ्रेंड भेटलेली, तिला पण बघत होती आणि त्या दादाचा गेम पण बघत होती. खाली उडी मार. हे बघा आमचं पिल्लू कसं वयाच्या 10व्या महिन्यात जम्पिंग जपाकमध्ये बसले फुल एन्जॉय पण करतोय बिना तिकीटचं, फुल पैसा वसूल. आणि तो दादा बाहेर गेला तर आत येणं, खाली पडला तो वर उठला. त्यानं 15 मिनिटात ही उडी पण मारली नसेल त्याच्यावरनं. तो जो छोटा मुलगा आहे ना, जो घाबरतोय, त्याला स्वतः तर एवढी भीती वाटते आणि तो मोठ्याला सांगतोय दादा इकडे या, आपण खालून उडी मारू. डुगी तर एवढी एन्जॉय करायला व्यस्त होती ना, की मी एवढा आवाज देत होती ती अजिबातच ऐकत नव्हती. ती 2 दादांकडेच बघत होती. इकडे हाय कर. त्याचा पप्पाचा उडी मार म्हणून कसं शिकत आलेला.
तरी पण तो काय उडी पण मारायला तयार नाही, काहीच नाही, बाहेर पण यायला तयार नाही. अनोखाच प्रकार होता त्याचा. बेबी डुगी. त्याचा जो दादा ना त्याला ओढून आणायचं मध्ये आणि तो पळून बाजूला जायचा. तर एवढं कॉमेडी झालेलं ना, माझं तर पोटच दुखत होतं हसून हसून. तुम्हाला कसं वाटलं कमेंट नक्की करा गाईज. त्यानंतर आम्ही चाललो पुढे थोडंसं गेलो. मग पुढे गेल्यानंतर एंड झालं होतं गेम झोनचं पण. आणि तुम्हाला डुग्गूची आणि मामाची हेअरस्टाईल कशी वाटली नक्की सांगा हा कमेंटमध्ये. तसं तर मम्मी बोलली आमचा मामा पण लहानपणी सेम असंच दिसायचा डुग्गूसारखाच. तर आजच्यासाठी एवढंच गाईज. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाईज.